नाही तरी मोबाईल आहे यांच्याकडे भारी जबरी काम आहे. असू दे, जमाना बंद चाललाय. त्यामध्ये माझ्या ती म्हैशी स्वादा व्हाव्या. बाई माझी बघ किती म्हैशी थकली आलेली आहे माझी. हा नाही व्यवस्थित आहे ना. माझ्या 2 म्हैशी आहेत. म्हैशी नाही देता तुम्हाला आणि रेळा आहे कोची रेशिंगाचा. त्याच्या मागलीकडे जाऊ नको. हो नवल आई शपथ परवा हा मायेनं हात फिरवाय गेलो मागलीकडनं. हँगवर ठेवून नाही फोडला ना रे. वाफरा फोडला माझी. त्याच्यामुळे ते नादा लागू नको कळलं ना. फक्त मला फक्त तू सांग तात्या तुझा रेडा हित आहे. मी नवीन येणार माझी भिंती सारखा डावला माझी मी तुझी हा काय रे. काय ठीक आहे. कसली फली घेऊन आला आहेस तू. काय हे काय 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 नुसतं काय मांडी खाजवत होता ढोलकी वाजवत होता काय कळत नाही. निघाय रे. हा काय केलं हाय वेगळी म्हणजे हा फोडलं वेगळं वेगळं केलं असेल काय. अरे ह्या पकवायचं इकडे घातला गोंधळ चाटीने तिकडे घातला नाही. बायकोन बहुतेक कधी इदवंस केलेला दिसते पकवायचं. काय लागता माझ्यावर थांबायचं मला आता मदत करा. म्हैशीला माझ्या स्वतः हवे. Excuse me. Excuse me. Excuse me. रेडा विग्रेस ना मला. Excuse me. हॅलो हाय हॅलो. मी काय तर हाय तू तिकडे काय तर हॅलो. कोण काय काय हा कोण हॅलो हॅलो करतो. भाऊ माझं ऐकून तरी. कोण भाऊ तुम्ही. मी काय चुलताय तुला. हा मग आता आम्ही भाऊच म्हणणार ना. भाऊ नव्हे. मग माझं नाव इट्टल तात्या. इट्टल तात्या. वा वा विठ्ठल ताते. इट्टल विठ्ठल आणि इट्टल काय आला घरी कोकणात आम्ही सांगू तर. येस. इथं कोकणात आहे आमची समोर पाजलायची नाही. कळलं ना. पण तात्या विठ्ठल आणि इट्टल काय अरे फरक. बा लय फिरे काय सांगू तुला. हा. याची हरका माणूस आलेला होता माझा आधार कार्ड काढायला. त्यांचं इट्टल तर तुझं विठ्ठल कायसा केला. काय फरक पडतो. अरे काय तर सगळं जुलं नाही. रेशन गावं नाही मला. जुलं नाही. मग तर सगळा गोल झाला. अरे तुला सांगतो तर नाव बदलायला व्हायचे. रामाला जेवढा सेतू बांधायला त्रास नाही ना झाला जेवढा मला सेतूच जाऊन त्रास व्हायच नाही. तर सगळं जुलं नाही. कधी जो काय यालांटी चुकली, कधी काना चुकला, कधी उकार चुकला. काय एवढं नावाचं सांगताय. ना बावा सगळं आता सगळं जुलाय लागतं. तर नाही जुललं ना तर तुझं सगळं बुच बसू शकतं. हो आई शपथ. आता कसं लिंक करायचं आणली नाही. हा येस लिंक करायचं. आता आधार कार्ड म्हणतात लिंक कसं करायचं. तर मला तरी कुठं नाव होतं. तर बाबू मला म्हणे रात्रीनं म्हणतो लिंक करून घ्या नाही तर रेशन गावणार नाही. म्हटलं इतकी वर्ष आम्ही फुकट खाता हवाय कोणाच्या बापसाय त्यामुळे म्हटलं बंद करायचा. तर रेशनवाला पण सांगायला लागला म्हणतो तात्या लिंक करून घे. म्हणून मग शेवटी उशिरा घ्यायला मी ह्याच्याकडे 1200 रुपये घेतले. 1200 रुपये घेतात आता लिंक करायला. 1200 एवढे का. मग उशीर झाला ना तुला. त्याची कशी तारीख होऊन गेली म्हणतात. तर 1200 रुपये घेतले ने लिंक करायला गेलो मी त्या हापिसात. तर ही सो लाईन लागलेली. म्हणजे बरेच जोडते. म्हटलं माझ्यासारखं अडकलेले बरोबर दिसतात बहुतेक. मग शेवटी तुला सांगतो 12वा नंबर माझा लागला. कितवा. 12वा नंबर माझा लागला. वही ती जाडी बाय बसली होती खुर्चीत चष्मा लावून. जाडी बाय. हा जाडी हा फटकाल मारून बसलेली. चष्मा लावला. तिला म्हटलं बाय हा 1200 रुपये घे आणि माझा लिंक करून दे. त्या बाईला सांगितलं. येस. ती मला म्हणते आधार कार्ड द्या. म्हटलं ह घे. म्हणते रेशन कार्ड द्या. म्हटलं ह घे. म्हणते फोटो द्या. ह घे. जसं काय मागतला सगळी जो कागदपत्रात या तोंडावर मारली आणि म्हटलं लिंक करून दे. तेवढ्यात त्या बाईने मला काय सांगावं. काय सांगितलं. पॅन कार्ड. तुम्हाला पॅन कार्ड म्हणाले. मला सगळ्यांसमोर ती बाई म्हणते पॅन कार्ड. म्हटलं काय बाई तुझ्या जिभेला हाड आहे काय. हा अरे म्हटलं गावचा तात्या मी आणि तू मला म्हटलं पॅन कार्ड म्हणतेस काय.
माझा उशीर झाला, माझं राहिलेला लिंक करायचं बरोबर आहे. म्हणजे ही शिक्षा सगळ्यांसमोर मला म्हणते पॅन कार्ड. पॅन कार्ड अरे हे म्हटलं तुझं गेलं सगळं कोणचं लागू दे त्या माझ्या लिंकला 1200 रुपये म्हटलं हे तुझ्या पोरांना खायला ठेव. माझं लिंक नाही झालं तरी झालं, पण सगळ्या समोर का म्हटलं मी पॅन कार्ड घेतला नाही. हा अरे गावचा तात्या आहे मी आणि मला म्हणते पॅन कार्ड. तात्या तुमचा गैरसमज कसला होतो. गैरसमज होतो. अरे त्या बाईला कळायला नको आपण बाय माणूस पुरुषाला कसं बोलतो पॅन कार्ड. अहो माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्यायचं. ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली, मग पॅन कार्ड छोट असत. होय हा तुला आता आठवतंय. हा तुझ्या बायकोकडनं सगळी काढली ना आबा बाबा कायची काढला सगळी, मग तिला सांगता येत नाही. अहो पण तात्या तुम्ही पॅन्ट कुठे घालताय? बा काय करतो हा तू करतोय. वा तात्या हा. मस्त हाफ पॅन्ट. हाफ पॅन्ट नव्हे मग हाफ चरडी. अरे वा ह्याला हाफ चरडी म्हणतात. हाफ चरडी कोकणी माणसाचा मूल गणवेश. मूल गणवेश. हाफ चरडी वा मस्त आहे तात्या. मस्त म्हणजे काय कसा आहे आमचा कोकणी माणूस आधी मनान सगळा मोकला आहे. हा त्याच्यात हा कपड्यात पण मोकला. व्हॉट्स मोकलेपणा? मोकलेपणा म्हणजे आता एसी घ्यायला पैसे किती लागतात. एक 40,000. 40,000. हा 40 रुपयात एसी पेक्षा गाय. म्हणजे हा मोकळेपणा आहे. मग काय तात्या ही हाफ चरडी मला होऊ शकते. तुला काय कोणाला पण होऊ शकते. कोणाला पण साईज अरे नाही. हिला साईजच काय नाही. म्हणता काय? अरे हा एक्सेल डबल एक्सेल आता आलं. हा. आमच्या वेळी सगळं सेल्स आहे. म्हणजे मलाही होऊ शकते. तुला पण होऊ शकते. वा, वा, वा. बघ, तुला दाखवतो ना म्हणजे हा. हवा जरा लेखा आहे. अरे वा डेमो आहे. काय तर डेमो का काय म्हणतोस तर आहे. आदरणीय मित्र शाहीर किशोरजी धनावडे साहेब, किशोरजी धनावडे साहेब यांच्याकडे सध्या सगळ्या नाचलेल्या मुलांसाठी आणि सगळ्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं वस्त्र जोरदार टाळ्यामध्ये. मंडळींनो पैसे त्यांचे गेले काय टाळ्या हो दणकून मारा तुम्ही. तसेच आदरणीय सूर्याजी धनावडे साहेब, सूर्याजी धनावडे साहेब यांच्याकडे पण 300 रुपयाचं वस्त्र जाकण्यासाठी जोरदार टाळ्यामध्ये. हा काय आहे शिट्टी. शिट्टी ही कुठं तुला खायची गाड्या गावली. ते अमित सरांनी दिला नाही. अमित सरांच्या होय शिट्टी तुला गेला ना. हो व्यवस्थित वाजव. आता वाजवणार व्यवस्थित. व्यवस्थित वाजवशील ना. मग वाजवणार. शिट्टी वाजत राहायला पाहिजे. हा तोंडातच हवा काढ नाही तर प्रयत्न कशी तोंडात नको तिकडनं हवा निघेल बाहेर. कशी वाजते बघू. शाबास. जो चांगलं खेळणं गावलंय. हा वाजवी जाते बघ तिकडे वाजते सगळीकडे शिट्टी वाजणार वाजणार सगळीकडे शिट्टी वाजणार. काळजी करू नको. वाजायलाच पाहिजे. वाजायलाच पाहिजे ना. वाजणार वाजणार काळजी करू नको. फक्त हवी तिथं वाजव नको तिथं वाजवू नको. नाही, नाही. नाही 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 बेटा नाही ऐसा करून नाही माहिती तुला. हा होय आमचे आदरणीय मित्र अमितजी काताले साहेब गाव गोंधळ या नाटकाची ज्यांची संकल्पना आहे ते अमितजी काताले साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं वस्त्र जोरदार टाळ्यामध्ये. माझ्यासाठी तात्या. शिट्टी वाजवायला दिली नाही तुला. होय का? हा शाबास. भारी अजून जोर आहे नाही म्हटलं तरी अंगात. तात्या हा मध्ये 1 तास गायब होते 100 माझ्याकडनं घेऊन गेले. कशाला सांगते हो? ते कशाला? सांगते हो कुठे गेलास. आणि मी काम सांगितलेलं केलंस काय. इकडे बाजूला ये. तुला मी गणपती घराशी आलेले आहेत म्हणजे 100 रुपये दिलं होतं फरसाण आणायला. पोरांच्या हातात चिमटी चिमटीवर फरसाण द्यायला होईल म्हणून फरसाण कुठे वापसायला बघतो साहेब. अरे माझ्याकडे पॅकिंग घेऊन नाहीशा करून नाही माहिती. माझ्याकडे बघ माझ्याकडं पैसे द्यायला फरसाणाला फरसाण कुठं आहे. सांगता मी. काय सांगतो साहेब. सांगता मी. काय तू पैसे दिले मी दुकानावर निघा. तू पैसे दिले काय चालेल तू साहेब तू. हा नाही सांगता. त्या व्यवस्थित सांग काय करणार गरज का. सांगता मी दुकानावर निघाला. क्या बात. पैसे दिले काय काय व्यवस्थित सांगा नाहीशा करून टाकेन जागेवर नाही माहिती. तू मध्ये मध्ये बोल नको रे. मध्ये मध्ये कशाला बोलतो. तू मध्ये बोलतो साहेब काय काय व्यवस्थित सांग. 100 रुपये दिले तुला फरसाणाला फरसाणाचं काय केलास.
सांगता मी. हा तू पैसे मी दिले. पैसे दिले. नाही नाही, तू पैसे मी दिले. पैसे दिले. पुढे काय झालं? अरे नाही रे, तू पैसे दिले. हा मी पैसे दिले. तरी पण तर काय तू पैसे दिलेस. काय मेल्याचं याकर नाही. बरं ठीक आहे, तू पैसे दिले. पुढे काय झालं? तू पैसे दिले. तू पैसे दिले. पण वर्षाला नाही सांगितलं. मी दुकानावर निघाला. गेला पुढं. तू पैसे दिले. नाही, जिताय 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 रे, जिताय. पुढे 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 जाऊ दे. तू पैसे दिले. मी पैसे दिले. मी दुकानावर निघाला. पुढे काय झालं? तू पैसे दिले. अरे लगेच नाहीशा करून नाही माहिती. काय झालं तर सांग लवकर व्यवस्थित. सांगता मी. हा पुढे जायत आहे नाही. ना. हा हा बुवा काय ना जा ना याच्यावर कोणती सांगून टाकू तर. हा जिताय जिताय. जिथं आहे ना मग हे चल. तू पैसे दिले. परत तास घेतो काय नाही, हा या वाड्यातली सगळी दुकानं फिरला. शाबास. सगळी दुकानं फिरला. हा 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 एक पण दुकानदार उघडा नाही. काय संपून काय नाही नाही, संपून बघा नाही. मग सगळ्या दुकानदारांनी कपडे घातलेले. रे तू काय म्हणाला? काय म्हटलं? दुकानदार उघडा असला तर परसान गेली. अरे मेला उघडा म्हणजे फली उघडी, सटर उघड. त्या कशाला उघड बसत आहे? बाथरूमात बसलाय कुठला कुठला? नाही नाही, काय नाही तसं तू सांगत तसं काय नाही. सांगितलं नाही. तू काय काय म्हणाला? म्हणालो? पैसे घे पैसे घे आणि दुकानावर जा. दुकानावर जा. दुकानदार उघडा असला तर परसान गेली. असं सांगतस ना. बाबा हं. एवढा जर शब्दाला जागलास ना हं. तुला विलेक्शनला उभा करतील. होय? माहिती टाकीत नाही इशा करून नाही माहिती. हा तात्या. मग फरसाण नाही आणलेस मग पैसे कुठे माझे पैसे दे. चल चल पैसे दे. पहिले पैसे दे मला. तू पैसे दिले. मला सुरू करतो साहेब. नाही नाही, हा तिची जबाबदारी पडली. काय पडली? काय? जबाबदारी पडली. वाय जरा पर्यावर जा. कपड्याचा साबण घे हं. आणि ती जीप सगळी धुवून काढ. का रे? का सगळे जाड झाले दारवा पिऊन पिऊन. हा जबाबदारी आहे. जबाबदारी. हा हं. मग काय केलीस? ती शिकून नाही मला. बरे बापरे. मग मग ती घेतली जबाबदारी हं. आणि सकारामकडे गेला. बोलसे. तू दिलेली जबाबदारी त्याच्याकडे दिली हं. आणि त्यानं दिलेली जबाबदारी पोटात टाकली ना आता इथे. म्हणजे सगळ्या पैशाचं कोलस घातलेस होय ना? ती जबाबदारी ठेवशील कशाला उगाच? ती जबाबदारी बरोबर बाहेर काढता मी. हं? अरे चांगला गोरा गोमटा पोर तू सगळ्या आयुष्याची वाट लावून गेली दारू पाय. का अक्कल आहे का तुला? हं? जा जा हे काम हा नाही होत तर होय. सगळ्या वाड्यात जा आणि बाहेर रामभाऊला सांगता सगळ्या पोरांना देवला जमवायला. ह्याला मी घेणं जा तिकडं. कशाला? कशाला? त्याला ह्या कोकणातले लोकांना दाखवायचे. होय? हा चल चल जा चल व्यवस्थित जा. हं. कोपऱ्याखाली जाऊ नको. हा? व्यवस्थित जा. काय जा. बघितलंय हे अशी सगळी माणसं घेऊन कामं वा करायला. वा तात्या, काय काय मॅनेज करतात. काय काय गावकार म्हटलं मला सगळं बघा.